आणि पत्रकार बांधवांना आपल्याला माहीत असेल की गेल्या जवळपास 3-4 महिन्यापासून मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून आपण महायुती सरकारनं कशा पद्धतीनं घोटाळ्याचं एक मोठं षडयंत्र सुरू केलेलं आहे आणि एकामागून एक अशा सिरीज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहे। तर अशाच पद्धतीचा एक मोठा घोटाळा जो पीएपीचा घोटाळा, त्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सन्माननीय आमच्या अध्यक्ष वर्षाताई गायकवाड, माजी नगरसेवक मोहसिन हैदरजी, अशरफ आजमेरी यांचं मी स्वागत करतो आणि मी आपला अधिक वेळ न घेता मी वर्षाताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची माफी मागते, कारण ज्या गैरसोय आपल्याला आज होत आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑफिसचं काम सुरू असल्यामुळे थोडी गैरसोय झाली, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला पत्रकार परिषद सुरू करायला। पण प्रत्येक आमचा प्रयत्न आहे की 15 दिवसामध्ये महायुती मस्त मुंबईकर मात्र त्रस्त याच्या माध्यमातून जे आहे ते मुंबईच्या होत असलेल्या जमिनीच्या घोटाळ्याबद्दल, मोठ्या मोठ्या भ्रष्टाचाराबद्दल जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचा आणि ही ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्यासमोर आणण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो। एक मोठा घोटाळा घेऊन आलेलो आहोत। मला वाटतं पीएपीचा सगळ्यात महाग घोटाळा म्हटलं तरी त्याला काही वावगं ठरू शकत नाही, असा हा महाग घोटाळा आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन आलेलो। पण त्याआधी मी सगळ्या महिलांना धन्यवाद देते, कारण क्रिकेट टीमने ज्या तऱ्हेने आपल्या महिलांनी यश संपादन केलं आहे हा आमच्यासाठी सुद्धा भारतीय म्हणून एक गौरवाचा सण तर आहेच, पण त्या क्षणाबरोबरच महिलांनी हा वर्ल्ड कप जिंकल्यामुळे आम्हाला हा दुर्ग शर्करा योग आहे आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून टीम इंडियाचं महिलांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते। आणि थोडे मला आज पेपर घ्यावे लागतील कारण खूप सारे विषय असल्यामुळे, आणि तुम्हा लोकांना पण आम्ही काही याच्या संदर्भातल्या डॉक्युमेंटेशन आहे तर तुम्हाला आम्ही थोड्या वेळामध्ये जे आहे त्या डॉक्युमेंटेशन तुम्हाला आम्ही देण्याचं काम करू। पण हा घोटाळ्याची सुरुवातच मुळात अशी झालेली आहे की नो डेव्हलपमेंट झोनपासून जे आहे लाडक्या बिल्डरला जो आहे तो 5,000 कोटीचा जॅकपॉट देण्यापर्यंतचा हा फार मोठा घोटाळा आहे। आणि मला वाटतं मुंबईच्या इतिहासामधला, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, एक मोठा पीएपी घोटाळा आहे आणि भाजपाच्या पुन्हा एकदा किंवा महायुतीच्या बिल्डर राजाची कारस्थाने या ठिकाणी उघड करण्यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। खरं तर आपण जाणता की महाराष्ट्रामध्ये भाजपाने जे आहे ते मत चोरी करून जे आहे ते सत्ता मिळवली आणि त्याच्यानंतर आपण बघतो आहोत की एक नवीन मॉडेल स्पेसिफिकली मुंबईसाठी त्या ठिकाणी आहे। विशेषतः ते नवीन मॉडेल असं बिझनेस मॉडेल असं आहे की एक लाडका बिल्डर मॉडेल, हे मॉडेल आता मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांना दिसते की लाडका बिल्डर मॉडेल सगळं चालू आहे। आपल्याला माहिती आहे की खरं तर एखादा बिझनेस सुरू करायचा झाला तर त्यासाठी जे आहे ते आपल्याला कष्ट करावे लागतात, नवीन नवीन आयडिया आणाव्या लागतात, त्याचबरोबर जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात। पण आता आपण बघितलं की या महाभ्रष्ट राजवटीमध्ये हे काही करण्याची गरज नाही। तुम्हाला 2 मार्ग आहेत। एक मार्ग आहे तो की सरकारच मालकीचं आणायचं, आपल्या मालकीचं, जे आपण अदानींचं बघतोय उदाहरण तुम्हाला दिसते। तर दुसरं जे आहे ते लाडका बिल्डर व्हायचं सरकारचा। हे 2 आपण बघत आहोत की नवीन पॅटर्न हा नव्या तयार करण्याचं काम केलेलं आहे। आता भाजपा सरकारने जे आहे हा लाडका बिल्डर मॉडेल जे आणलेलं आहे ते पूर्णपणे जर आपण बघतोय की मुंबईकर आणि मुंबईचं त्या ठिकाणी फ्री पास दिलेलं आहे की ते मुंबईला लुटण्याचं येणाऱ्या काळामध्ये आपण बघतोय की मागील काळापासून जे त्यांना काम दिलेलं आहे। आता मी सातत्याने मागील काळामध्ये सुद्धा जे आहे ते अदानींच्या संदर्भामध्ये बोलत होते। मागे आम्ही एक मोठा जमिनीचा घोटाळा त्या ठिकाणी आणला, मेगा घोटाळा। तुम्हाला माहिती आहे की त्या संदर्भामध्ये आम्ही आणि मोहसिन भाईने सातत्याने त्या गोष्टीचा उल्लेख केला आहे की जुहे येथील महानगरपालिकेचा एक मोक्याची जी भूखंड आहे, जो मोक्याचा भूखंड जो शेकडो करोडचा भूखंड आहे आणि ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या जे कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी सफाई कामगारांसाठी घरं होणार होती, तो मोठा एक जे आहे तो प्रोजेक्ट होता, तो जो आहे तो गिफ्ट करण्यात आला एका बिल्डरला। त्या बिल्डरबद्दल तर मी बोललेच होते, पण आता आणखीन एक मोठा घोटाळा मी आज पुराव्यानिशी या ठिकाणी सादर करणार आहे, ज्याचे सगळे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला देणार आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे। आणि हा दुसरा जो लाडका बिल्डर संबंधित घोटाळा आहे, जसं मी सांगितलं मगाशी की हा मुंबईतला सगळ्यात मोठा घोटाळा, आणि हा घोटाळा आहे 5,000 कोटीचा पीएपी घोटाळा। म्हणजे पीएपी घोटाळा कुठला, तर मालाडचा पीएपी घोटाळा। आता या घोटाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट आहे माहिती आहे का, हा जनतेचा जगण्याचा मूलभूत अधिकार काढून घेतो, त्या व्यतिरिक्त पर्यावरणीय नियम आणि मुंबई विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदीला जो आहे तो धाब्यावर बसवणारा हा जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे। खरं तर फडणवीस सरकारला आपल्या लाडक्या बिल्डर मित्राला जे आहे तर त्या ठिकाणी आवाजवी जे आहे ते फायदा करून द्यायचा आहे, म्हणून हा केवळ भ्रष्टाचार नाही तर ही मुंबईची उघडपणे चाललेली लूट आहे आणि मुंबईकरांनी या संदर्भामध्ये माहिती असलं पाहिजे आणि मुंबईकरांच्या विरोधाचा हा गुन्हा आहे असं मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे। या घोटाळ्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मूलतः नो डेव्हलपमेंट झोन म्हणून ह्याला जे आहे ते चिन्हित करण्यात आलं। हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेला हा आहे। बघितलं तर राष्ट्रीय उद्यान जे आहे त्यामुळे हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो।
हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो कसा कागदोपत्री फेरबदल करून त्याची वर्गीकरण करून आणि संगनमताने या बिल्डर मित्राला एक सोन्याची खाण त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे, हे आज आम्ही उघड करत आहोत. मला या सांगायला पाहिजे की पुन्हा एकदा भाजपा सरकार आणि त्यांच्या नियमावली BMCच्या यंत्रणेचा एकच धर्म झालाय की या बिल्डर मित्रांना कशा तऱ्हेने मदत करता येईल आणि या माध्यमातून मुंबईचा कसा विनाश करण्याचं काम चाललेलं आहे हे आम्ही सांगत आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या संदर्भामध्ये भाजपाची एक दांभिक भूमिका तुम्हाला मला सांगायची आहे की भाजपाने सत्तेबाहेर असताना महानगरपालिकेच्या PAP धोरणाला हत्यार बनवलं होतं आणि त्यांचे एक तुम्हाला माहिती आहे की एक वॉशिंग मशीन क्लिनरचं त्यांचे एक साधी भूमिका असते. वॉशिंग मशीनचे जे क्लिनरचे ऑपरेटर होते मेन किंवा सिरियर ॲक्युजर होते आमचे एक राजकीय जे आहे तुम्हाला माहिती आहे डॉक्टर किरीट सोमयाजी यांचा मी इथे उल्लेख करू इच्छिते. त्यांनी बेछूट त्यावेळी आरोप करायला केले आणि त्यांनी आरोप करून सगळ्याला जे आहे ते नैतिकतेचे त्या ठिकाणी धडे शिकवण्याचं काम केलं. आता पुढं त्याच्यानंतर काय झालं, हे सत्तेमध्ये येण्यापूर्वी नैतिकतेचे धडे देण्याचं काम केलं. पण जसं सत्तेमध्ये आल्यानंतर आपण जर बघितलं तर फडणवीस सरकारने हा पूर्ण PAP धोरणाला वाकून त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आपल्या लाडक्या बिल्डरला जे आहे ते हजारो करोड रुपयाचं या ठिकाणी लाभ मिळवून दिलेला आहे. आणि मला हेच सांगायचं की हे जनतेचं सरकार नाही आहे, हे जे सरकार आहे हे मित्रांचं सरकार आहे. लूट बूट सूट आणि आता नवीन आले की झूटचं सरकार म्हणून याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. मला सांगायला पाहिजे आपल्या सगळ्यांना की आपल्या सर्वांच्या मालाडची जी जमीन आहे ती जसं मी सांगितलं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या लगतची डोंगराळ भागात आहे आणि या क्षेत्राचं तुम्ही बघाल याचं तर क्षेत्र आहे 8.71 लाख चौरस फुटाचं. हा भूखंड या ठिकाणी हा महाघोटाळा रचला गेलेला आहे आणि हा बिल्डर कोणाला फायदा या ठिकाणी दिला गेलेला आहे कोट्यावधी रुपयाचा, तर त्या लाडक्या बिल्डरचं नाव आहे DB रियालिटी, ज्याला आता स्वतःचं नाव बदलून नवीन ठेवलेलं आहे वेलियर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. हे नवीन नाव त्यांनी ठेवलेलं आहे आता नवीन. पण जर आपण बघितलं की मुंबईचा नवीन विकास आराखडा DCPR किती 2034 हे जर तुम्ही बघितलं तर 8 मे 2018 रोजी मंजूर झालेला आहे हा DCPR. ठीक आहे, सरकारी दस्तऐवज आता हे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट आम्ही तुमच्या समोर सादर करतोय. सरकारी दस्तऐवजानुसार या आराखड्यात हा भूखंड नॉन डेव्हलपमेंट झोन म्हणून दर्शवण्यात आलेला आहे. ठीक आहे, कागदपत्रामधूनही दिसून येते की या भूखंडावर कोणताही ॲक्सेस रस्ता नाही. ठीक आहे, आणि हा जो परिसर आहे हा काय म्हणतात त्याला उंचीवरती आहे, डोंगराळ भागात आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेच्या मूलभूत सुविधा नाहीत असा हा भूखंड आहे. याशिवाय मला सांगायचं आहे तुम्हाला की DCPR 2034 नुसार हा भूखंड बहुधा संजय गांधीच्या जो आहे उद्यानाच्या पर्यावरण सर्वेक्षण क्षेत्रात म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी जैविक वैविध्यता आहे आणि वन्यजीवांच्या संरक्षणासंदर्भामध्ये विविध त्या ठिकाणी आहे. राष्ट्रीय उद्यानाभोवती ठेवलेल्या पर्यावरण बफर झोनच्या निर्देशाबाबत सुद्धा हा भूखंड बाधित असू शकतो. आमचं म्हणणं आहे की हा बाधित होत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महाघोटाळ्याचा पहिला टप्पा आपण बोलूया. आता महाघोटाळ्याचा पहिला टप्पा काय, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बिल्डर मित्राला लाभ देण्यासाठी पहिल्यांदा NDZ म्हणजे नॉन डेव्हलपमेंट झोन ते रेसिडेन्शियल झोनमध्ये रूपांतर करण्यात आलं. 12 मे 2023 रोजी फडणवीस सरकारने एकच आदेशाने हा चमत्कार घडवला आणि काय केलं, ज्या ठिकाणी नॉन डेव्हलपमेंट झोन होती ती जमीन पूर्णपणे रेसिडेन्शियल झोन म्हणून वर्गीकरण करण्यात आली. आणि या जादू फेरबळामुळे काय झालं, भूखंडामध्ये आता याला पोलीस हाऊसिंग म्हणून आरक्षित करण्याचा निर्णय करण्यात आला. पण लक्षात घ्या ही टेकडीची जागा आहे, पर्यावरणाशी संवेदनशील जागा आहे, रस्त्याचा इथे एक्सेस नाहीये, कोणत्याही मूलभूत सुविधांचं त्या ठिकाणी जे आहे ते काही व्यवस्थापन नाही, तरी अचानक ही जागा पोलीस हाऊसिंग आरक्षित रहिवासी क्षेत्र म्हणून का दाखवण्यात आली, हा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. तर यामागे तर्क आहे. काय तर्क आहे ते एकच उत्तर यायचं की हे सगळं DB रियालिटीला लिमिटेड कंपनीला जे आहे त्यांना लाडक्या बिल्डरसाठी केलं. 1991चा तुम्ही जर विकास आराखडा बघितलात तर त्यात सुद्धा ही जमीन जी आहे ते नॉन डेव्हलपमेंट झोनमध्येच त्या ठिकाणी असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. मग आता हा फायदा दुसऱ्या टप्प्यामध्ये कसा करण्यात आला, यांच्यासाठी एकतर ते आरझोनमध्ये आणलं, नंतर काय केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये फायदा काय केला, त्या ठिकाणी काय रस्ता न बांधता मंजुरी मिळवली आणि त्याचबरोबर अट मोडली आणि जनतेचा पैसा खर्च केला. आता तो कसा तुम्ही खालीप्रमाणे सांगते तुम्हाला. आर झोनमध्ये रूपांतर केलं नॉन डेव्हलपमेंट झोनचं, आर झोनमध्ये रूपांतरची मंजुरी मिळते वक्तनं एक अट ठेवण्यात आल्या होत्या. त्या अट अशी होती त्यावेळी ठेवण्यात आल्या होत्या की बिल्डरने आधी हा रस्ता बांधावा
आणि दुसरी अट ठेवण्यात आलेली की जमीन जसं मी सांगितलं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये क्षेत्रात आहे किंवा नाही याची एनओसी घेऊन यावी, नाही याची एनओसी घेऊन यावी, बरोबर आहे. हा म्हणजे दोन कंडिशन ठेवण्यात आल्या होत्या. एक कंडिशन की बिल्डरने आधी याचा रस्ता बांधावा आणि दुसरी कंडिशन अशी ठेवली होती की इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ही जागा नाही आहे, अशा दोन एनओसी त्यांनी घेऊन आणल्या पाहिजेत. पण मला सांगितलं पाहिजे की पुढे झालं काय. बिल्डरने रस्ता तर बांधलाच नाही, पण त्याऐवजी त्यांनी काय केलं की शेजारच्या खासगी जमिनीतून जे आहे त्यांनी तात्पुरती जे प्रवेशासाठी जे आहे ती एक जागा घेतली आणि ती त्यांनी पळवाट काढली. पुढं काय झालं, तरी बिल्डर दंडित करून काय, त्याला खरं तर त्यावेळी दंडित करायला पाहिजे होतं. आर झोन मध्ये दिलेली त्याची ती मंजुरी होती ती रद्द करायला पाहिजे होती. पण त्याच्याऐवजी बीएमसीने काय केलं, बीएमसीच्या रस्ते विभागाने त्याचे काम हाती घेतले. त्याकरता सार्वजनिक खर्चातून तो जोडणारा रस्ता विकास योजना रस्ता म्हणजे डीपी रोड म्हणून त्या ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेतला गेला. 11 मार्च 2024 रोजी उपमुख्य अभियंते रस्ते पश्चिम उपनगर यांनी यासाठी एक कंत्राटदाराची सुद्धा नियुक्ती केली आणि जवळपास 200 कोटी किमतीचा हा प्रकल्प. कोणी रस्ता बांधायचं ठरलं होतं, बिल्डराने, पण तो रस्ता बिल्डरने बांधत आहे, कोण बांधते, बीएमसी. किती रुपये, जवळपास 200 किमतीचा प्रकल्प. यासाठी मुंबईच्या करदात्यांचा निधी त्यासाठी देण्यात आला. म्हणजे एका तऱ्हेने आपण बघितलं की बिल्डराचे पैसे वाचवले आणि मुंबईकरांसाठी जमा झालेला पैसा होता तो हा 200 कोटीचा रस्ता हा त्याला देण्याचं काम झालं. आता तिसरा महत्वाचा टप्पा, आता आपण तुम्हाला मी सांगितलं की त्या ठिकाणी आरझोन केला, आरझोन नंतर तिथे पोलीस हाऊसिंग केली. आता पोलीस हाऊसिंग बरोबर काय केलं, पीएपी नावाची लूट. जसा उल्लेख मी आधी सांगितला की पोलीस हाऊसिंग मध्ये आरक्षण हे केवळ बिल्डरसाठी वापरलेलं सोयीची एक पळवाट होती. कारण मी जसं सांगितलं की ते उंचीवर आहे, रस्ता नाहीये, त्या ठिकाणी कुठल्या मूलभूत सुविधा नाहीयेत, सगळ्यापासून दूर आहे, इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये पण ते आहे. मग हे का केलं, एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. कोणतेही प्रशासन अशा कुठल्याही जागी पोलिसांची वसाहत त्या ठिकाणी बांधेल का, नियोजन करेल का, त्याचा खरा उद्देश काय होता हे मला आता सांगायचंय. पोलीस गृहनिर्माणची एकही वीट त्या ठिकाणी रचली गेलेली नाही. त्याऐवजी काय झालं, 20 जून 2023 रोजी डीबी रियालिटीने मुंबई महानगरपालिकेने पीएपी साठी काढलेल्या टेंडरमध्ये सहभाग घेतला, ज्यामध्ये या भूखंडाला अकोमोडेशन रिझर्वेशन पॉलिसी अंतर्गत 13,341 पीएपी प्रत्येकी किती फुटाच्या, 300 फुटाच्या बांधण्याचा प्रस्ताव त्यांनी महानगरपालिकेला दिला. त्या बदल्यात त्यांना लँड टीडीआर, कन्स्ट्रक्शन टीडीआर आणि क्रेडिट नोट्स मिळणार, जे रिअल इस्टेट बाजारात विकून त्याला हजारो कोटीचा त्या ठिकाणी नफा देण्यासाठी हा एक पूर्णपणे केलेलं षडयंत्र आहे. दुसरं असं आहे की हा जर बघितला आपण तर संपूर्ण क्षेत्रामध्ये फक्त 3.45 चौरस फूट जे आहे ते पोलिसांसाठी हाऊसिंगसाठी ठेवण्यात आलं आणि 5.23 लाख चौरस फूट हा पीएपी घरासाठी. म्हणजेच हा फक्त नफा कोणासाठी होता, हा फक्त त्या बिल्डरासाठी होता. आता नियमानुसार बघितलं जर तुम्ही एखाद्या तर आरक्षित भूखंडावर म्हणजे अकोमोडेशनसाठी रिझर्व्ह मध्ये एक पॉलिसी आहे. या पॉलिसीच्या अंतर्गत काय केलं जातं की प्रकल्प राबवताना ज्या आरक्षणासाठी ही जमीन आहे, ज्याची राखीव आहे, ते पहिला बांधून देण्याचं काम केलं पाहिजे. तो बांधून मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतर केल्यानंतर भागीच्या भागावर जे आहे ते पीएपी बांधणं बंधनकारक आहे. म्हणजे त्याने पहिल्यांदा हाऊस काय बांधायला पाहिजे होतं, पोलीस बांधून मग ते हस्तांतरित करायला पाहिजे मुंबई महानगरपालिकेला आणि त्याच्यानंतर पीएपीचा प्रकल्प राबवणं बंधनकारक होतं. पण आता लाडका बिल्डर आहे तर त्याच्यासाठी नियम तर बदलले गेले पाहिजेत, बरोबर आहे ना. त्याप्रमाणे नियम बदलले गेले. 17 ऑगस्ट 2023 रोजी नगर विकास विभागाने या भूखंडावर सायमल्टेनियसली डेव्हलपमेंट ला मंजुरी दिली. दोन्ही प्रकल्पाच्या बांधकामांना एकाच वेळी सुरू करण्याची परवानगी दिली. याने बिल्डरला आरक्षित पोलीस गृहनिर्माण आणि पीएपी बांधकाम दोन्हीच एका वेळी सुरू करण्याची त्याला काय झाली, मुभा झाली. आणि खरं तर इथेच महाघोटाळ्याची मालिका सुरू होते, जिथे सरकार, बीएमसीचे अधिकारी आणि लाडके बिल्डर म्हणून एक षडयंत्र तयार करतात. पर्यावरणाचा, नियोजनाचा, जनतेच्या पैशाची त्या ठिकाणी जे आहे तो बाजार मारला जातो. आता चौथा टप्पा आपण याच्यामध्ये येऊया. काय केलं यांनी, दोन्ही लोकांना एकत्र सांगितलं की दोन्ही तुम्ही एकत्रपणे करू शकता का. चौथ्या टप्प्यामध्ये काय केलं, आता जमिनीचे दर वाढवले पाहिजेत, तर जमिनीचे दर फुगवून कोट्यावधीचा जो आहे तो गैरफायदा त्याला दिला. आता हा घोटाळा इथेच थांबत नाही. काय कागदपत्र असे दिसते की बिल्डरच्या प्रस्तावात बीड केली जाते प्रकल्पाअंतर्गत. त्या पीएपीच्या प्रत्येक सनदिकेची किंमत बीएमसीच्या तांत्रिक छाननी समितीच्या अंदाजापेक्षा कित्येक पटीने जास्त असताना, म्हणजे बीएमसी मध्ये एक तांत्रिक छाननी समिती असते, ती ठरवत असते पीएपीचा रेट, पण त्याच्याही पेक्षा जर आपण बघितलं तर प्रत्येक सनदीची किंमत ही बीएमसीच्या तांत्रिक छाननीच्या कमिटीपेक्षा जास्त असताना
6 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. सगळे डॉक्युमेंट देणार आहे तुम्हाला. बीएमसीच्या तांत्रिक छाननी समितीने ह्याची किंमत किती ठरवली 24-25 साठी? सगळ्यासाठी 24-25च्या वार्षिक दर सूचनेनुसार ASR प्रत्येकी PAPची किंमत रुपये 32.21 लाख GST वगळून इतकी अंदाजित केली होती. या उलट मित्रांनी किती सांगितले? डीबी रियालिटीने रुपये 58.18 लाख GST सह इतका फुगवलेला दर लावला. म्हणजे 32 लाख त्यांनी 58 लाख सांगितला. आणि प्रत्येक PAPच्या अतिरिक्त जो किती खर्च सांगितला? रुपये 44 लाख. आता वायबिलिटी गॅप फंडिंग म्हणून मागितले. बाकीचे जे फंड आहेत ना ते उपवरून मागलेले पैसे ते वायबिलिटी गॅप फंड पाहिजे म्हणून त्यांनी मागितले. म्हणजे बिल्डरांनी सांगितलेला प्रति PAP दर हा बीएमसीच्या स्वतःच्या ASR आधारित दरापेक्षा तब्बल रुपये 25.97 लाख इतका जास्त होता. मी पर PAP सांगते. 25.97 लाख इतका दर जास्त होता जो बीएमसीच्या ज्या कमिटीने छाननी कमिटी म्हणजे ज्याने सांगितलं होतं त्याच्यापेक्षा. आता तुम्ही सांगते की शासनाच्या प्रचलित PAP धोरण काय सांगतं की बीएमसीने काय करायला पाहिजे होतं? एक तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं बिल्डरला, त्यांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही रुपये 32.21 लाख इतक्या निविदेच्या दराशी जुळूनच तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते हा घेण्याचं सांगितलं गेलं पाहिजे होतं. किंवा काय सांगायला पाहिजे दुसरं की तुमचा प्रस्ताव सरळपणे आम्हाला मान्य नाही, तो फेटाळून लावतो आम्ही. पण आता आता हा माणूस का छोटा थोडका थोडी आहे, आता सरकारचा मित्र आहे, लाडका मित्र, लाडका बिल्डर. त्यामुळे लाडका बिल्डर काय म्हटलं, फक्त हा नाही तेव्हा त्यासाठी काय आहे ते नियम पूर्णपणे वाकवले. 25 सप्टेंबर 2024 रोजी डीबी रियालिटीने बीएमसीला पत्र लिहून नोंदणी महानिरीक्षक IGR यांनी वार्षिक दर सूचित या भूखंडासाठी ठेवलेल्या दरावरती त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केला. मग त्याने नवीन काय काढलं? आता हे दर वाढले. कशाने वाढले? तर त्या ठिकाणी त्याने सांगितलं डीबी रियालिटीने बीएमसीला पत्र लिहून की नोंदणी महानिरीक्षक IGR यांनी वार्षिक दर जे सूचित केले त्या भूखंडाच्या ठरलेल्या दरापेक्षावर माझं म्हणणं आहे की माझे दर वेगळे आहेत. हा त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला. प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने त्यांनी पुन्हा पडताळणी करण्याची नोंदणी महानिरीक्षकाला पाठवून त्याचे चक्क सुचवले की पुन्हा याची पडताळणी करा. तसेच या पडताळणीच्या अधीन राहून आपली बोली स्वीकारली जावी असं त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली. आता पुन्हा पिक्चरमध्ये कोण आले? कोण येणार? बीएमसीचे सन्माननीय आयुक्त. त्यांनी लगेच त्यासाठी होकार दिला. आणि 6 ऑक्टोबर 2024 रोजी आयुक्त भूषण गगराणी यांनी फाईलवर लिहिलं की बिल्डराला लेटर ऑफ एक्सेप्टन्स LOA देण्यात यावं. आणि त्याच वेळी IGR कडून जे आहे ते त्या ठिकाणी ASRच्या दराची फेर तपासणी करून घ्यावी. ही जी आहे ना ह्याच्यामध्ये त्या फाईलमध्ये श्री भूषण गगराणी यांनी लिहिलं, फर्स्ट बीड व्हॅल्यू विल बी आयदर the builder's bid or the recheck ASR rate whichever is lower. अंतिम दर याचा अर्थ काय मराठीमध्ये? अंतिम दर हा बिल्डराचा दर किंवा पुन्हा पडताळणी करून ठरलेल्या जमिनीचा ASR दर जो कमी असेल तोच धरावा. हे कोणी लिहिलं? श्री भूषण गगराणी. ही एकच ओळ जी आहे ना ह्या घोटाळ्याची मेन शिक्कामोर्तब करणारी ठरली. आता काय झालं? बिल्डरला मदत करण्यासाठी कोणाची आता वेळ आली? ती आली IGRची. IGRची पाळी आली आणि त्याने काय केलं? बीएमसीने 11 ऑक्टोबर 2024 रोजी विनंती पत्र पाठवलं की ह्या प्रस्तावावरती तुम्ही पुन्हा पडताळणी करा. जशी डीबी रियालिटीने त्यांना विनंती केली होती त्याप्रमाणे पत्र पाठवून त्यांना विचारलं. पण IGRने हे उत्तर दिलं नाही लवकर. किती महिने खाल्ले IGRने ते उत्तर खाण्यासाठी 6 महिने घेतले. 6 महिने कशासाठी घेतले? त्यांनी उत्तर कधी दिलं? त्यांनी उत्तर दिलं 3 एप्रिल 2025 रोजी यांचं उत्तर आलं. का? तोपर्यंत काय झालं? नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आणि याच्यामध्ये त्याला जो फायदा मिळाला तो वेगळा फायदा मिळाला आणि नवीन ASR दर आणि व्हॅल्यू झोन जाहीर करण्यात आले. हा विलंब योगायोग होता का? तर हा विलंब बिलकुल योगायोग नव्हता. हा मुद्दाम करण्यात आला होता. बिल्डरला मदत करण्यासाठी आणि भूखंडाचा ASR दर 58% कृत्रिमरित्या जे आहे तो वाढवला गेला. किती टक्क्याने? 58% वाढवला गेला. रुपये 84,460 प्रति चौरस वरून हा जो भूखंड होता
त्या तो झाला 1,33,650 प्रति चौरस मीटर करण्यात आला. या एकाच खेळाने प्रकल्पाची किंमत जी आहे ती आकाशाला भिडली. तुम्ही जर बघाल तर बिल्डरला क्रेडिट नोटच्या रूपात मिळणारा प्रीमियम VGF वाढून रुपये 4,299.45 कोटीवरून हा पुन्हा जो मिळणारा होता तो वाढून आता किती मिळाला 4,741.20 कोटीवर पोहोचला. त्याचप्रमाणे लँड आणि कन्स्ट्रक्शन TDR घटकामध्ये ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली. त्याने पूर्ण रेटच बदलल्यामुळे सगळ्या घटकांमध्ये त्या ठिकाणी वाढ आली. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये आजपर्यंत एकही इंचाचं काम झालेलं नाही. रस्ता आजही अस्तित्वात नाही. पोलीस हाऊसिंगसाठी असलेल्या जमिनीचा भाग अजूनही खाजगी मालकाचीच आहे. तरी BMCने जर आपण बघितलं तर बिल्डरला क्रेडिट नोट आधीच देऊन कितीची दिली क्रेडिट नोट, रुपये 948.24 कोटीची देऊन टाकली. आणि त्याचबरोबर त्याला 10.44 चौरस फूटची लँड जी आहे ती सपोर्ट करण्यात आली. म्हणजे त्याला जमीन पण दिली, त्याला क्रेडिट नोटचे पैसे पण दिले, त्याला जो रेट आला त्याचा रेट पण वाढवला, त्याच्या PAPचा रेट आला तो PAPचा रेट पण वाढवला. सगळं त्याच्या जे चालतं नाही. आजही तिथे एक PAPचं घर सुद्धा उभारलेलं नाही. त्यामुळे इतका लाडक्या बिल्डरला हजारो कोटीची का एवढी मदत केली सरकारने, हा आमचा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. आणि इतकंच नाही तर जे PRC म्हणजे प्रॉपर्टी कार्डमध्ये BMCच्या नावे नोंद होण्यापूर्वीच या बिल्डरने अतिरिक्त प्रीमियम रक्कम देण्याची सुद्धा मागणी केलेली आहे, ती सुद्धा मान्य केली. म्हणजे काय मला कळत नाही की एवढं याच्यासाठी का मदत करण्याचं काम करण्याचं झालेलं आहे. आता या घोटाळ्याचं फक्त आता इथेच थांबत नाही, येणाऱ्या काळामध्ये इथे एक माहोल तयार होते की काय, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि वन्य जीवनाच्या नियमाकडे पूर्णपणे जे आहे ते या ठिकाणी दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी 13,347 PAP बांधली जाणार आहे तिथे मूलभूत सुविधांची नाही आहे. जसं मी सांगितलं की इको सेन्सिटिव्ह झोन आहे, पायाभूत सुविधांची अपुरी असताना सुद्धा त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते लोकांचा का त्या ठिकाणी संख्या वाढवली जाते, हा आमचा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त आहे की राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाच्या NBWL स्टँडिंग कमिटीने जे आहे ते डिसेंबर 2024च्या बैठकीत स्पष्ट निर्णय दिला होता की झोनल मास्टर प्लॅनला मान्यता मिळेपर्यंत इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये क्षेत्रात कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी देण्यात येऊ नये. मग असं असताना हा प्रकल्प कसा काय झाला, हा आमचा प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त आता आम्ही जे प्रश्न मांडतोय ते हे आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की झोनल प्लॅन अजूनपर्यंत याचा तयार झालेला नाही आहे. आणि असं असताना सुद्धा हा प्रकल्पाला मंजुरी कशी दिली, या संदर्भामध्ये जी कमिटीची परवानगी घेतली आहे का, जो इको सेन्सिटिव्ह झोन आहे त्याच्या संदर्भामध्ये कमिटीची परवानगी घेतली आहे का. आणि या व्यतिरिक्त हा प्रकल्प जो आहे तो NBWLच्या निर्देशाने सर्वोच्च न्यायालयाच्या जी इको सेन्सिटिव्ह झोन आदेशाचं पूर्णपणे जे आहे ते उल्लंघन करतो. तर हा माणसांच्या त्याचबरोबर वन्य प्राणी जीवाच्या सुद्धा अस्तित्वाशी खेळ आहे का, हा आमचा त्या ठिकाणी महत्त्वाचे आरोप आहे. या व्यतिरिक्त आपण जर बघाल तर याला जे आहे किती महत्त्वाची लूट देण्याचं काम झालं बघा. या प्रकल्पासाठीला जे आहे ते प्रोजेक्ट ऑफ व्हायटल इम्पॉर्टन्स असा दर्जा दिला आणि त्यामुळे BMCने या बिल्डरला जवळपास बांधकाम शुल्क, प्रीमियम, चार्जेसमधून सूट दिली. उदाहरणार्थ फेंटिबल FSI, ओपन स्पेस एफिशियन्सी प्रीमियम, विकास शुल्क, स्क्रुटिनी फ्री, CFO आणि PCO फ्री इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस वगैरे. म्हणजे याला एकूण 11 विविध शुल्कामधून जे आहे ते सवलत देण्यात आलेली आहे. यामुळे पालिकेचा जवळपास 100 कोटी रुपयाचा जो आहे तो वसुली त्या ठिकाणी जे आहे तो तोट्यात झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मला कळलं नाही की एकही वीट सुद्धा त्या ठिकाणी काम झालेलं नाहीये, काही रस्ता काही नाहीये. अशा वेळेला तो लँड TDR आणि ती जी नोट दिली क्रेडिट नोट याच्या माध्यमातून 1000 कोटी तुम्ही त्याला का दिले, हा माझा प्रश्न आहे. त्यांना याच्यात का दिला, अशा प्रकल्पामध्ये अजून झालंच नाही काम सुरू. त्यामुळे मला असं वाटतं की याची बाबतीमध्ये रस्ता नाही, PAP नाही, कुठल्याही तऱ्हेचं काम नाहीये. मग आमच्या आज मागण्या आहेत की पूर्णपणे हा मालाड PAPचा जो प्रकल्प आहे तो तात्काळ रद्दबातल केला पाहिजे. आणि याच्यामध्ये जे जे अधिकारी आहेत, मग आयुक्तांपासून DMC पासून सगळे अधिकारी आहेत, या सगळ्यांची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर बिल्डरला दिलेल्या सर्व क्रेडिट नोट्स आणि लँड TDRची पूर्णपणे वसुली केली गेली पाहिजे. हा मुंबईकरांचा पैसा आहे, हा कोणत्या पार्टीचा फंड नाहीये ना, सरकारच्याकडून आलेला आहे. हा मुंबईकरांच्या घामातून कष्टातून आलेला टॅक्स रुपये पैसा आहे जो त्याला 1000 कोटी दिला. ज्याने एक काम केलेलं नाही, रस्ता केलेला नाही, PAP बांधलेलं नाही, सगळं त्याला फ्रीमध्ये करून सुद्धा हा पुन्हा त्याला एक फायदा दिलेला आहे. तर ते पैसे पुन्हा मला म्हणणं आहे की ते
पूर्णपणे जे त्याची वसुली केली गेली पाहिजे. या पूर्ण प्रकरणाची एक उच्चस्तरीय आमचं म्हणणं आहे की पूर्ण चौकशी केली गेली पाहिजे आणि ती कालबद्ध पद्धतीने गेली पाहिजे. आणि जसं मी मगाशी सांगितलं की इथे असलेल्या सर्व अधिकारी जे याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावरती शिस्तभंगाची आणि त्या ठिकाणी फौजदारी कारवाई झाली पाहिजे. ही मागणी आम्ही या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर करत आहोत. धन्यवाद. किती कोटींचा हा घोटाळा आम्ही सांगतोय हा रुपये 5,000 कोटीचा घोटाळा आहे. कारण त्याला रस्त्यापासून जमिनीपासून त्याच्या पूर्ण जमिनीचे रेट वाढवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. मी सर्व तुम्हाला घटनाक्रम सांगितलंय. पीएपीची त्याची किंमत वाढवलेली आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणाची पूर्ण जी आहे ती चौकशी झाली पाहिजे. IGRने ज्या तऱ्हेने तो निर्णय 6 महिन्याच्या नंतर केला ज्याच्यामुळे पूर्णपणे जर आपण बघितलं तर ते वर्ष बदललं, त्यामुळे सगळे रेट बदलले. या सगळ्या प्रकरणाची आम्ही तुम्हाला डॉक्युमेंटेशन देत आहोत. मला अपेक्षा आहे की राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी पारदर्शक कारभाराच्या गोष्टी बोलतात त्यावेळी याच्यावरती पूर्णपणे चौकशी लावतील आणि येणाऱ्या दिवसामुळे आम्हाला याच्यामधलं जे आहे ते पूर्णपणे मिळालं पाहिजे. 15 दिवस आम्ही बघणार, नंतर आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये घुसणार. आता 23 पासून मी नाव तर मगाशी घेतलं DB रियालिटी, याने आता नवीन नावाने हा प्रोजेक्ट टाकलेला. मी सांगितलं ना मगाशी, मला सांगितलं मगाशी वाटतं मी. आता एक पत्रकारांनी पण माहिती करून घ्यावं थोडंफार कसे कसे संबंध आहेत ते, कोणाशी संबंधित आहे काय. आणि हे सगळे निर्णय मी सांगितले कोणाकोणाच्या काळात झालेले आहेत. मी त्या वेळेची लेटरची पण त्याची तारीख पण सांगितलेली आहे, कशा कशा तऱ्हेने झाले ते पण मी तुम्हाला सांगितलेले आहे. प्रॉपर्टी कार्ड पे किसका नाम है एज ऑफ नाउ और 13,000 जो आप बता रही है ये पुलिस हाउसिंग प्रोजेक्ट है पीएपी नहीं, पहला उसको जो है वो ऐसा दिखाया गया कि आरक्षित नॉन डेवलपमेंट जोन को R जोन कर दिया, R जोन को पुलिस हाउसिंग में कर दिया. और क्यों कर दिया? क्योंकि उसके माध्यम से जो FSI मिलता है और फिर PAP के लिए अप्लाई किया और फिर PAP के लिए अप्लाई करके PAP जो है उनको वो टेंडर निकला तो उसमें पार्टिसिपेट करके वो भी ले लिया. और ना आपका कैसे पुलिस हाउसिंग आपको पूरा करने के बाद उसको हाथ लगाना है, ना आपने इसको हाथ लगाया ना उसको. और सबसे बड़ी बात है कि आप पुलिस हाउसिंग के लिए कोई जगह देख रहे हो तो कम से कम अधिकारी ने ये तो देखना चाहिए जगह कहाँ है. जगह तो ऊपर है एकदम टिकड़ी के ऊपर, पहाड़ के ऊपर. हाँ, उसके साथ साथ वहाँ जाने का रास्ता नहीं है, वहाँ कोई मूलभूत सुविधा नहीं, इको सेंसिटिव जोन है आपको मालूम है संजय गांधी नेशनल पार्क का. तो फिर ऐसे समय में आपने जगह चुनी क्यों? और आपने इतना बड़ा प्रोजेक्ट दे दिया. रास्ता भी उसको बोला कंडीशन था, वो रास्ते की भी कंडीशन कैंसिल कर दी. रास्ता भी वही मुंबई महानगर पालिका बना के दे रही है. ऐसा क्यों है? प्रॉपर्टी कार्ड पे BMC का नाम उन्होंने ट्रांसफर किया है? नहीं किया है, अभी तक नहीं किया है. वही तो बोल रही मैंने शाम लास्ट में मैंने वही बोला कि बिल्कुल नाम पे नहीं किया है. और फिर भी उसको क्यों इतना फायदा दिया? क्रेडिट नोट क्यों दिया? क्रेडिट नोट कभी दिया है? डेट क्या है? क्रेडिट नोट पेमेंट क्रेडिट नोट का भी समय ये पेमेंट है. ये है क्रेडिट नोट का पेपर. हाँ, ये ले लीजिए. 2 बार दिया, 2 बार. स्टार्टिंग में कंडीशन ऐसा था कि पहले BMC के नाम पे लैंड ट्रांसफर करेंगे. हाँ, उसके बाद ही मिल सकता है, लेकिन वो भी किया नहीं है. लेकिन उसको दिया है पैसा लगभग 1,000 करोड़.